दारू पिऊन वगैरे ते जे सगळं होतं ते खरं प्यायली काही ती ऍक्च्युली त्या प्रोसेसवर विश्वास ठेवणारी नव्हती त्याच्यामुळे ती Realistic. खरं दारू प्यायली 2 दिवस शूटिंग तिच्यामध्ये थांबलं होतं. ऐक कबीरचं चॉकलेट माझ्याकडे, याचं चॉकलेट माझ्याकडे. आई शपथ हा खूप वेगळा विनोद ती होता. फॅमिली फिल्म आहे थांबा. प्रत्येक सिनेमामध्ये तुला तुझी हिरोईन म्हणजे जी ऍक्ट्रेस ती मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो आणि याही रिअल सिनेमात लाईफ मध्ये पण फिल्म मध्येच नाही. सॉरी सॉरी कट हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये डार्लिंग या सिनेमाची टीम आली आहे. 10 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ही डार्लिंग किंवा ही सगळी प्रोसेस नेमकी काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सो खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये पुन्हा एकदा. Thank you. सगळ्यात आधी कसे आहात चौघही? मस्त मस्त आहे सुपर. मस्त सुपर. प्रमोशन मध्ये बिझी आहोत आम्ही दोघं. टाकाटक होतो, आता डार्लिंग झालो. अच्छा, सो पिक्चर तयार झालाय आणि 10 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खूप वाट पाहिली आपण सगळ्यांनी सिनेमा रिलीज व्हायची आणि फायनली थिएटर सुरू झालेत आणि बिग स्क्रीनवर आपण पाहणार आहोत डार्लिंग. सर, कशी फिलिंग आहे ही दिग्दर्शक म्हणून? खूप मस्त फिलिंग आहे, कारण गेली 1-1.5 वर्ष सगळ्यांचंच आयुष्य उलटपुलट झालं. पण मला असं वाटतं डार्लिंग एक अशी फिल्म आहे जी बघितल्यानंतर तुम्हाला हसू तर येईलच, पण फिल्म बघितल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन जे आहे ना, एक फॅमिलीसाठीचं सॅटिस्फॅक्शन ते येईल. आणि पोस्ट कोविड जो ट्रॉमाज आहेत त्याला हील करण्याचं कुठेतरी डार्लिंग हेल्प करेल असं मला वाटतं. अगदी. सो जरा थोडंसं मागे जाऊन मला आता विचारायला आवडेल ते म्हणजे डार्लिंग या सिनेमाची प्रोसेस कशी सुरू झाली, कारण खूप कलाकार आहेत या पिक्चरमध्ये, प्रत्येकाची एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना काहीतरी सांगू पाहते. सुरुवात कशी झाली होती डार्लिंगची? ही तर एक गोष्ट होती एका मुलीची माझ्या डोक्यात, जी एका लग्नाची गोष्ट होती खरं तर. आणि मला असं वाटतं की प्रत्येक लग्न स्वतः एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूप सारे लोक आपली गोष्ट घेऊन तिथे येतात. असा तो एक वेग थॉट होता. आणि त्या थॉट नंतर मला असं आलं की याची आपण वेबसिरीज करावी की फिल्म करावी. आणि मग ती आम्ही एक वेबसिरीज करायचं ठरवलं स्त्रीलिंग पुल्लिंग नंतर. बट विथ व्हेरी नोन OTT इट डझंट वर्कड आउट. आणि वी वर ऑल डायव्हर्स्टेड की आता काय करायचं काय नाही. तर म्हटलं याची फिल्म करूया आपण, मे बी दिस स्क्रिप्ट डिझर्व्स अ फिल्म. आम्हाला ती एवढी आवडत होती. देन वी स्टार्टेड वर्किंग ऑन इट. आणि देन अजय ठाकूर सर, अमित दुपे सर ते ऑनबोर्ड झाले. अँड देन वी स्टार्टेड द फिल्म. आधी असं होतं की आपण सगळ्या नवीन लोकांना घेऊन ही फिल्म करावी, पण अजय सर हॅज वर्क विथ प्रथमेश, श्रुतिका. आम्ही जबरदस्ती केली आमच्यावर करावं कारण आम्हाला स्क्रिप्ट खूप आवडली आहे. आणि मग देन प्रथमेश सरांशी बोलत होता आणि सर म्हणे की एकदा तू त्याला जाऊन ऐकव. आणि मला असं व्हायचं की तो करेल नाही करेल माहिती नाही. म्हणजे मला रितिका पण माहिती नव्हती. तर मी ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा पुण्याला जाऊन भेटलो आणि नरेशन केलं, दे कनेक्टेड वेल विथ द स्क्रिप्ट. आणि त्यानंतर इट वॉज अ वंडरफुल जर्नी. आणि निखिल बरोबर मी आधी काम केलं होतं स्त्रीलिंग पुल्लिंगमध्ये. सो ही वॉज ऑलवेज अन ऑप्शन ॲट द कॉर्नर. तर मी म्हटलं की चला मग आपण एकत्र छान काम करूया. आणि सगळ्यांनी अप्रतिम कामं केली आहेत. एस्पेशली प्रथमेशला मी खूप ॲज अ ऑडियन्स पण बघत आलो. आणि आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो त्यावेळेस मी म्हटलं की या सिनेमात तुझं वेगळं काम झालं तर ते यश मी माझं आहे असं समजेल. आणि ज्यावेळेस आता स्क्रीनिंग झालं आणि आज प्रथमेशचं एवढं वेगळं काम बघून खूप भारी वाटतंय. प्रथमेश, एक नवीन भूमिका घेऊन तू प्रेक्षकांसमोर येतोय. प्रत्येक भूमिकेला तुझ्या प्रेम मिळत असतं प्रेक्षकांचं. आता काहीतरी नवीन आहे. डार्लिंग मधली भूमिका नेमकी कशी आहे? आता कसा दिसणार आहेस तू प्रेक्षकांना? मी ऍक्च्युली खूप भारी दिसणार आहे यातही, कारण तुम्ही लुक बघाल तर पहिल्यांदा मी गॉगल बिगल एकदम फ्रेश दिसतोय पहिल्यांदा. सो मला कधी कधी प्रश्न हा मीच आहे का जो दिसतोय तो कारण एवढं सुपर. म्हणजे मेकअप आर्टिस्टचं पण कौतुक आहे, सरांचं पण कौतुक आहे. त्यांनी आम्हाला एवढी सूट दिली कॅरेक्टर करायला. कारण त्यांचं असं होतं की मला जे हवं आहे ते मला मिळायलाच हवं, पण तुमच्या स्टाईलने ते मिळालं हवं, तुमच्या पद्धतीने ते मिळालं हवं. आणि आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला. आय होप की आम्ही आमचा बेस्ट दिला आहे सिनेमामध्ये. आणि लुकवाईज विचार कराल तर मी सर्व क्रेडिट जे आहे ते संतोष शर्मा यांना देईन, माझे जे मेकअप आर्टिस्ट आहेत. कारण माझ्यात हे जे चेंजेस दिसत आहेत ते त्यांच्यामुळे आहेत. मला काही याच्यातलं शून्य कळतं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. सो पण डार्लिंगमधला जो लुक आहे स्पेशली त्यांनी त्याच्यात जी बाली ॲड केली आहे एक हलकी, तुम्ही बघितलं असेल जर ट्रेलरमध्ये, हलकी बाली अशी
छोट्या असे ॲड केले आणि त्याच्यामुळे एक वेगळाच लुक मला आला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं, समीर सरांचं आणि त्यांचं खूप कौतुक आहे की त्यांनी अशा प्रकारे मला बघितलं आणि मी स्वतःला असं कधीच इमॅजिन केलं नाही आहे. आणि त्या कॅरेक्टरचं नाव आहे तुषार आणि त्या कॅरेक्टरमध्ये बऱ्यापैकी माझे काही न्युअन्सेस मी टाकलेले आहेत. म्हणजे मी कधीतरी फोन विसरतो, म्हणजे मी असा फोन विसरलो एकदा, अरे हॅलो हॅलो, अरे बघ ना माझा फोन कुठे, बघ ना जरा, असा मी एकदा फोन विसरलोय म्हणजे. तर मी अशा काही न्युअन्सेस छोटे छोटे तुषारमध्ये टाकले आणि काही गोष्टी खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कॅरेक्टरला खूप जास्त मोठं करून जातात. So ते तुषार बरोबर झालंय आणि थँक्स टू समीर सर आणि थँक्स टू अजय सर की त्यांच्यामुळे हे कॅरेक्टर अजून फुलत गेलं आणि ते वाढत गेलं. म्हणजे एक छोटी गोष्ट आहे गुलाबजामची, ते गुलाबजामवर एवढं भारी, म्हणजे तुम्हाला आता मी सांगणार नाही काय आहे ते, तो सस्पेन्स आहे गुलाबजामचा. तो गुलाबजामचं एक छोटं मुवमेंट आहे जे रितिकामध्ये, डार्लिंगमध्ये आणि तुषारमध्ये होते आणि ती मुवमेंट एवढी सुंदर आहे म्हणजे त्या मुवमेंटला लोक म्हणजे आम्ही सुद्धा रडायला लागलो होतो आणि लोकसुद्धा कदाचित ते कनेक्ट करतील आणि रडायला लागतील. सो खूप स्वीट मुवमेंट डार्लिंगमध्ये आहेत आणि तुषार त्या स्वीट मुवमेंटसाठी कारणीभूत करणारा एक कॅरेक्टर आहे. अगदी. सो आता डार्लिंगला विचारूया आपण. 3 हिरोंची डार्लिंग असते, त्यातले 2 इकडे आहे, ते इकडे नाही आहे आज. 3 हिरोंची डार्लिंग आहे. स्वतः ही डार्लिंग नेमकी कोणाला मिळणार हे 10 डिसेंबरला कळणार आहे प्रेक्षकांना. सगळ्यात आधी कशी भूमिका आहे आणि त्या इतक्या शिव्या किंवा ती दारू पिऊन ऍक्टिंग, ते सगळं कसं पार केलंयस? आपण कोणीच खऱ्या आयुष्यात असे परफेक्ट नसतो किंवा पूर्ण वाईट नसतो. त्यामुळे ही भूमिका अगदी तशीच आहे, अगदी खरी आहे. म्हणजे जर मी खूप प्रेमळ असेल तर मी तेवढीच व्हायलंट पण असू शकते किंवा जर मी कधीतरी खूप हसत असेल तर माझ्यात तेवढंच दुःख पण असू शकतं. त्यामुळे अशी खूप स्वतःलाच कॉन्ट्राडिक्ट करणारी, थोडीशी कन्फ्युज्ड मुलगी आहे की जिला कळत नाही, फिगर आउट होत नाही की आयुष्यात नक्की मला हवंय काय आणि मला करायचंय काय. जसं मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच अनेक वेळा असं वाटत असतं. त्यामुळे ती मुलगी खूप फ्लॉड आहे, बबली, पण तरी सुद्धा ती तेवढीच खरी आहे, तेवढीच ट्रू आहे आणि त्यामुळेच मला वाटतं की ती प्रेक्षकांना नक्कीच कनेक्ट होईल. त्यानंतर दारू पिऊन वगैरे ते जे सगळं होतं ते खरं प्यायली काही ती ऍक्च्युली त्या प्रोसेसवर विश्वास ठेवणारी नव्हती. त्याच्यामुळे ती Realistic. खरं दारू प्यायली. 2 दिवस शूटिंग तिच्यामुळे थांबलं होतं आणि बजेट तिच्यामुळे वाढलं. रिअलिस्टिक ऍक्टिंग केली. तसा हा किस्सा चांगला आहे पण खोटा आहे. नाही, मी खरं तर त्या कॅरेक्टरवरती आम्ही फिल्म सुरू व्हायच्या आधी वर्कशॉप्स केले होते आणि एकतर ते कॅरेक्टर एवढं सुंदर लिहिलं आहे, त्याच्या शेड्स एवढ्या सुंदर एक्सप्लोअर केल्यात स्क्रिप्टमध्येच की ऑलरेडी असं सगळं खूप मस्त काय समोर होतं, हातात होतं. ते फक्त मला परफॉर्म करायचं होतं आणि आम्ही वर्कशॉपमध्ये त्याच्यावरती एवढी मेहनत घेतली होती किंवा ते एवढं समजून घेतलं होतं की सेटवरती जाऊन फक्त परफॉर्म करायचं होतं, कारण आम्हाला एक्झॅक्टली माहिती होतं की हा सीन आल्यावर काय करायचं. त्यामुळे असं कुठेच नाही झालं की मला दारू पिऊन काहीतरी ऍक्टिंग करायची तर मग ती ऍक्टिंग करायची, मग मला खरी दारू प्यायची गरज आहे का किंवा उगाच खोटं असं करायची गरज आहे का, असं कुठेच नाही झालं. तो एक असा खूप मोठा चंक आहे, इंट्रोडक्शन सीन आहे तो पूर्ण, जो थिएटरमध्ये बघायला मेजर मजा येते. आम्ही परवाच फिल्म पाहिली. सो हां, बाकी शिव्या किंवा दारू पिणं किंवा हे सगळं त्या कॅरेक्टरचा पार्ट आहे, पण ही कुठेच अशी अश्लील किंवा त्या झोनला जाणारी फिल्म किंवा ते कॅरेक्टर सुद्धा अजिबात तसं नाहीये. ही पूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे आणि पूर्ण पॅकेज आहे असं. त्याच्यामध्ये जेवढं ती फिल्म तुम्हाला हसवेल तेवढंच रडवेल सुद्धा, तेवढाच चांगला संदेश सुद्धा देईल. निखिल, कशी आहे भूमिका? बरं, निखिलची भूमिका जी आहे ती माझी सगळ्यात फेवरेट भूमिका आहे, राजाभाऊची. मी पहिल्यांदा ज्यावेळेस नरेशन झालं त्यावेळेस म्हणजे खूप साहजिक असतं ना की स्क्रिप्ट वाचल्यानंतर ऍक्टर त्याच्या पात्राविषयी बोलेल आणि काय वाटतं म्हटलं ते सगळं सोड, हा तुषार कोण करतो, राजाभाऊ कोण करते. मी स्टार्टेड रिकमेंडिंग फ्यू नेम्स आणि वी स्टार्टेड टॉकिंग अबाउट राजाभाऊ ओनली. राजाभाऊ कॅरेक्टर खूप भारी आणि सरांनी फार भारी परफॉर्मन्स. सर म्हणजे आता कॅमेऱ्यासमोर सर बोलतात, नंतर आम्ही एकमेकांना काय बोलतो ते आपल्याला आपण नको बोलूया इथे. दिल खुलास कॅरेक्टर आहे, निवांत आहे, प्रचंड निवांत असं. म्हणजे सॉरी मी डायलॉगच बोललो असतो. निवांत कॅरेक्टर आहे, फक्त त्याच्या आयुष्यात एकच गडबड आहे की बबली सोबत लवकर लग्न झालं. तेवढीच गडबड जी काय आहे त्याला आहे, बाकी तो आयुष्यात निवांत आहे.
बाहेरच असतो, त्याचा एक मित्र असतो पिंट्या, सतत ते पिंट्या त्याचा विश्व आहे. म्हणजे त्याचं अख्खी फॅमिली ती पिंट्या आहे. म्हणजे यांच्या फॅमिलीज दिसतात, तुला ट्रेलर मध्ये पण दिसले असेल की यांच्या फॅमिली, माझी फॅमिली पिंट्या आहे. त्यामुळे आम्ही दोघच असतो. आणि प्रोसेसचं वगैरे मी काही फार बोलत नाही, कारण तो एकटा टाइमपास करत होता. प्रोसेस तो एकटा टाइमपास करत होता. आम्ही सगळे बिचारे खूप असं स्क्रिप्ट घेऊन असं करूया तसं करूया, तो आपला निवांत होता. सर सांगतील ते करणार, असं तो होता. हा मी डे वन म्हटलं होतं. हे बघा, मला वर्कशॉप वगैरे सांगितलं आणि मी स्त्रीलिंग पुल्लिंगच्या वेळेसचा आम्ही एकत्र काम केलं होतं. मला अंदाज आहे त्यांचं सगळं, काय की expected त्यांना आहे. हवं असतं काम करताना आणि काय नाही. आणि इतर वेळेसही आमचं ट्युनिंग खूप वेगळं आहे. म्हणजे तुला सांगायचं तर मी त्यांचा लहान मुलगा आहे कबीर कधीतरी त्यांच्यावर रुसेल, तसं मी पण रुसतो त्यांच्यावर. ते होतं. कबीर परवडला. तर ते ट्युनिंग वेगळं. त्यामुळे कारण कबीरचं चॉकलेट माझ्याकडे, याचं चॉकलेट माझ्याकडे. आई शपथ, वेगळा विनोद होता. फॅमिली फिल्म आहे थांबा. ओ गॉड. हे ट्युनिंग कळलं का तुला? हो कळलं. हा असा राजाभाऊ उभा राहिला. आणि हा वर्कशॉपच्या वेळेस मी निवांत होतो. मला असं होतं की अरे बघा, तुम्ही ते जे काही समजवताय किंवा यांना जे सांगताय हे असं करा, हे मला काय जमणार नाही. तुम्ही मला सेटवर सांगा हे एवढं करायचंय. 1-2 सीनची प्रॅक्टिस केली आम्ही. 1-2 नाही 1.5. अरे हे लोक आत प्रॅक्टिस करायचे, पिंट्या आणि ह्याचे काही मित्र अजून. आणि आम्ही फुल असे बाहेर असे बसून Reading रीडिंग करतोय. करतो वरतं. आणि मी असं बाहेर जायचो, आत जायचो ना, तर हे लोक टाइमपास करतायत, असे बिशे बसले, एक कोणतरी असा बसला. अरे तुम्ही वर्कशॉप करायला आलायत का काय करायला आलायत? आणि हा तर म्हणजे कधी बघितलीच नसेल ना स्क्रिप्ट, मला असं वाटतं. Seriously? पण खूप भारी काम केलं, म्हणजे Spontaneous आहे. स्पॉन्टेनियस आहे आणि खूप भारी काम केलं. ते म्हणजे. बेसिकली ग्रँटेड घेतले. नाही granted नाही, नाही, नाही. खूपच घेतलं. काहीतरी काय तो रुसेल आता परत. यार तुम्ही पर्सनल गोष्टी का बोलताय? सिनेमावर बोला ना. सिनेमावर सिनेमा आणि बरंच काही नाहीये. अरे हो, पण सिनेमा पण आहे. नुसतं परत वर्कशॉपच्या वेळेस आहे ना, हे तिघं बाहेर बसले होते आणि यांचं फुल चाललं होतं बघ ह्या सीनला हे असं. आणि सरांचं एक, मी जसं मगाशी म्हणाला की ते कलर पॅलेट, बीट्स, इमोशन्स ते खूप डीप जातात, खूप जास्त डीप जातात. म्हणजे या फिल्म मध्ये तर तुला एक पर्टिक्युलर इमोशन लाईक चेंज होतात, काही ठप 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 चेंज होतात. ते यांचं श्रेय आहे. ते माझ्याकडून करून घेतले, म्हणजे यांच्याकडून ते त्यांचं श्रेय आहे. आणि ते चाललं होतं आणि मी असा आतल्या रूम मधून मी असं बाहेर आलो आणि कसं त्यांच्याकडून शब्द पडला, हे बघ ह्या बीटला जसं तो बीट शब्द पडला मी असा आठवण घेतला. हो, एक्झिट केली ना आई शपथ. मी असा होता तो, असा आला, असं चाललं आणि हा बीट आणि इकडे म्हटलं काय चालू दे म्हटलं. मी गेलो आतमध्ये निघून. त्यामुळे निवांत धमाल. आणि हीच धमाल तुला फिल्म मध्ये दिसते. हो. अगदी. आणि सगळेच म्हणतात की फॅमिली एंटरटेनमेंट आहे हा, आणि ट्रेलरही प्रेक्षकांना आवडते. तर मग ट्रेलरवरनं अनेक गोष्टी बाहेर आहेत की बाबा काय असेल सिनेमामध्ये. सो स्क्रिप्टिंग वाईज, डिरेक्शन वाईज खूप बॅलन्स ठेवावा लागला असेल तुम्हाला, त्याबद्दल काय सांगायला आवडेल? हो, एकतर इट्स अ कॉमेडी ऑफ एरर्स. आणि त्यातलं त्याची ज्या एररमुळे ती कॉमेडी होती ते फार महत्त्वाचं आहे. तर ते होतं. त्यानंतर 3 इक्वली टॅलेंटेड आर्टिस्ट होते माझ्याकडे, मेल. त्याच्यानंतर रितिकासारखी एक. 3 कोण? आधी मंगेश सर. बाकी तर मग खूपच म्हणजे मोठी फळीच सिनियर आहे. आर्टिस्ट. पण जे प्रोटॅगनिस्ट लेवलचे सगळे जे होते, आणि प्रत्येकाच्या भूमिका खूप वेगळ्या होत्या. आणि स्क्रीनवरती पण त्यांना न्याय आपल्याला देणं गरजेचं असतं, नाही तर ते इम्बॅलन्स झालं ना तर ते ऑडियन्स इझिली फेवर होऊन जातं कुठल्याही कॅरेक्टरच्या. आणि त्या फिल्मचा क्लायमॅक्समध्ये ते सगळे इक्वल मॅग्निट्यूडला असतील तरच तो ड्रामा वर्क होणार होता. तर त्याच्यामुळे ते इतकं अवघड होतं ते सगळं पेलणं. बिकॉज कधी कधी काय होतं, एखादा जसं से फॉर एक्झाम्पल प्रथमेश, इफ ही स्टार्ट्स परफॉर्मिंग बेटर, आपलं कल त्याच्याकडे झुकायला लागतो. ॲज अ डिरेक्टर आपण त्याच्या प्रेमात पडायला लागतो. तर ते न होऊ देता ते मोह टाळून आपल्याला ते कॅरेक्टर बॅलन्स ठेवून त्या क्लायमॅक्सपर्यंतचा मॅग्निट्यूड राखणं वॉज अ टफ टास्क. आणि तो जमला आहे, झाला आहे. सो वी आर व्हेरी हॅपी. म्हणजे तुला एक किस्सा सांगतो मी. आधी ॲक्च्युली यांनी आम्हाला जशी रीडिंग केली पुण्यात, एका हॉटेलवर आम्ही रीडिंग केली
आणि मी 10व्या मिनिटाला ठरवलं की हा सिनेमा आपण करायचा आहे, कारण प्रत्येकाचं कॅरेक्टर फार नीट लिहिलं होतं, मस्त लिहिलं होतं. पण एक 15व्या-16व्या मिनिटाला रितिकाचे बाबा हसायला लागले. कारण रितिकाचे बाबा जनरली हसत नाहीत, म्हणजे त्यांना जोक जो आहे तो म्हण उशिरा कळतो. काय उशिरा नाही, त्यांना कळतं, पण ते असं असतं की He's not म्हणजे a very expressive मला- person. मला नाही हसायचं याच्यावर असं अच्छा. म्हणजे ते हसतात, त्यांना आवडतात जोक, पण ते हसत नाहीत जनरली. पण ते एक 12व्या मिनिटाला 15व्या मिनिटाला हसायला लागल्यावर माझं असं कन्फर्मच व्हायला लागलं की आपण ही फिल्म करायलाच पाहिजे. आणि तेव्हा मी हो, आणि रितिकाचे पण 2-3 रिॲक्शन गेले अशा, अरे हे का असतायत. सो ते पण बसले होते नरेशनला, आणि तेवढी चांगली लिहिली गेली आहे फिल्म, आणि प्रत्येक कॅरेक्टरला तेवढा न्याय दिलाय. आणि मला असं वाटतं की जसं सर म्हणाले की आता ह्याने परफॉर्म चांगलं केलं किंवा त्याने परफॉर्म चांगलं केलं, याच्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येकाला वेगवेगळं कॅरेक्टर त्याच्यात आवडू शकतं. म्हणजे एक कॅरेक्टर मामाचं कॅरेक्टर आहे, ते वेगळंच कॅरेक्टर आहे, त्याचा एक वेगळाच प्रॉब्लेम आहे फिल्मवर. राजा माणूस. राजा माणूस, मग ते एक आजींचं कॅरेक्टर आहे, आले, मग ते कोणाला तरी आवडू शकतं. असे छोटे छोटे जे कॅरेक्टर्स आहेत ना, त्याच्यामुळे फिल्म अशी बनली आहे, त्याच्यामुळे त्याचं एक पेंटिंग झालंय मला वाटतं, त्याच्यामुळे ती चांगली वाटते. आणि तुला माहितीये का, आता आपण असं होतं की डार्लिंग म्हणजे आपली गर्लफ्रेंड, प्रियसी, बायको असं असतं, पण ही फिल्म पाहिल्यानंतर तुला कळेल की डार्लिंग ही आई सुद्धा असते, बाबा सुद्धा असतो आणि मित्र सुद्धा असतो. त्यामुळे त्याचा एक शब्दाचं हे बदलणार आहे थोडंसं डायमेन्शन. अगदी मी त्यांना तेच विचारणार होते की डार्लिंग हेच नाव या सिनेमासाठी समर्पक आहे असं कधी. खरं तर याचं पूर्ण श्रेय अजय सरांचं आहे. या स्क्रिप्टचं आधी नाव खूप वेगळं होतं, आणि अजय सर मला असं वाटतं की ही इज वन ऑफ द रेअरेस्ट प्रोड्युसर्स ज्याला सिनेमाची प्रचंड जाण आहे, आणि बहुअंगाने. म्हणजे ते उत्तम एडिटर आहेत, ते उत्तम लेखक आहेत, ते कदाचित भविष्यात उत्तम डिरेक्टरसुद्धा होतील. त्यांना प्रचंड सिनेमाची जाण आहे, त्यांना ऑडियन्स खूप छान कळतो. तर ज्यावेळेस ही फिल्म घडत होती ते म्हटले की सब राइट है समीर, इसको एक करेक्ट टाइटल चाहिए. म्हटलं आपण शोधूया ना सर काहीतरी. सो वन फाइन मॉर्निंग ही कॉल्ड मी और मला म्हणे की यार वो है ना, वो सबकी डार्लिंग है यार पूरे इसमें, यही टाइटल है अपना. म्हटलं सर वो मिल रहा है की देखो. ते मिळालं टायटल, आणि फ्रॉम दॅट डे एव्हरीबडी वॉज ऑन बोर्ड, आणि ते इतकं परफेक्ट टायटल आहे या फिल्मसाठी, तर ते त्यांचं श्रेय आहे, तर माझं काही नाही. तर मला असं वाटलं अजय सरांनी असं बघितलं, अरे डार्लिंग असं ठेवलं. नाही, ते त्यांना त्यांच्याच एका दुसऱ्या फिल्मसाठी ही हॅज रिझर्व्ड इट. ते म्हटलं बट दिस फिल्म नीड्स दॅट टायटल. सर तुषार, या व्यक्तिरेखेबद्दलची तुला सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती ते एक तर आहेच, पण याचबरोबर सिनेमांमध्ये तुला तुझी त्या पिक्चर मधली जी कोणी हिरोईन आहे ती मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं, खऱ्या आयुष्यात पण. आणि डार्लिंग मध्ये सुद्धा रूट तसाच काहीतरी असू शकतो. सो काय त्याबद्दल, म्हणजे काय असं होतं तुझ्या बाबतीत? ॲक्च्युली तुषारबद्दल मला सगळ्यात जास्त गोष्ट जी आवडते ती मग एका मुलीवर जेन्युअनली प्रेम करणं जे आहे, मग ते आता जरा थोडं कमी होत चाललेलं आहे, जनरेशन थोडी चेंज होत चाललेली आहे. सो मला असं वाटतं की आमच्या जनरेशनचं वगैरे असं मी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की एक स्टेप अहेड जाऊन आता मुलं मुली थोड्या ॲडव्हान्स झालेल्या असं म्हणूया, थोडं जास्त लवकर मूव्ह ऑन होतात असं मला वाटतं. पण आता जे तुषारचं जे कॅरेक्टर आहे ते अति जेन्युअन प्रेम करणारं जे आहे ते आता थोडे थोडे कमी होतं, आणि ते मला वाटतं ते जास्त लोकांना हिट करेल की असा मुलगा अजून आहे. म्हणजे जास्त मुलांपेक्षा मला असं वाटतं मुलींना, कारण मुलींना असं खूप इच्छा असते की असं कोणतरी आपल्यावर प्रेम करणारं असावं, आणि मग त्याच्याबरोबर काय म्हणजे हर्डल्स होतात हिच्यामुळे, किंवा अजून काही प्रॉब्लेम्स त्याच्यावर सरांमुळे, राजाभाऊंमुळे अजून बरेच प्रॉब्लेम होतात. सो मग त्याचे आई बाबाही त्याला खूप टोचून बोलत असतात, काय काय करत असतात, पण मग त्या हर्डलमधनं तो कसा बाहेर पडतो का नाही पडत, आता ह्याच्यात हिरोईन मिळते का नाही मिळत आहे ते तुम्हाला 10 डिसेंबरला कळेल. ऋतिकाला बबली बद्दलची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली? मला वाटतं ती खूप मनमोकळेपणाने प्रेम करते, आणि ती खूप खरी आहे, हे मला सगळ्यात जास्त आवडतं. म्हणजे तिच्या मनात जे येतं ते ती बोलते, हे मला सगळ्यात जास्त आवडतं. ओके निखिल, राजाभाऊ बद्दलची एक गोष्ट कोणती तुला आवडली आहे कलाकार म्हणून? त्याचा इनोसन्स. खरं तर राजाभाऊ खूप इनोसंटली, प्युअर पण आहे खूप, त्याची प्युरिटी आहे, ते मला खूप आवडलं, आणि निवांत आहे जसा तू आहेस. प्रथमेश एक चान्स सोडत नाहीये सांगायचा मला, एक चान्स सोडत नाहीये.
सो आता हा प्रॉपर सिनेमा तयार झालाय आणि पडद्यावर पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या असतील, पण असा एखादा सीन असतो, मुवमेंट असतो किंवा असा एखादा अनुभव असतो जो आपल्याला कायम लक्षात राहतो किंवा तो खूप आवडतो. सो असे कुठले अनुभव, किस्से किंवा एखादा सीन शेअर करायला आज याने? आम्ही एका रूममध्ये बसलो होतो आणि यांनी सगळं लिहून वगैरे दिलं. आम्ही एकदा वाचलं, दोनदा वाचलं आणि आम्ही बसलो होतो आणि सर म्हणाले एकदा आपण बोलूया. मग आम्ही सुरू केलं. एक नोट सुरू झाली की रितिकाचं काहीतरी लाईन होते, मग माझी लाईन होते. असं एक 3-4 लाईन झाल्या आणि टक करणं लाईट गेल्या रूममध्ये आणि आम्ही वाचतच होतो, बोलतच होतो आणि सर म्हणाले बस करा, जास्त वाचू नका, बस चला टेक करूया, चला थोडा वेळ टेक करूया. म्हटलं ही जी मुवमेंट आहे ना, डिरेक्टरला कळणं की एक्झॅक्ट नोट ॲक्टर आणि ॲक्ट्रेसने पकडलेला आहे. आता ह्याच्या पुढे त्यांना इथे सांगायची गरज नाही आहे, आता त्यांना फक्त टेकची गरज आहे. सो ते कळणं जे आहे ते मला असं वाटतं की समीर सरांना खूप चांगलं कळतं त्या बाबतीत. आणि ती मुवमेंट मला असं वाटलं की अरे यार, करेक्ट या माणसाला कसं कळलं की आम्ही दोघांनी करेक्ट पकडले, त्यावेळी लाईट जाणं. आणि त्या दिवशी मला वाटतं 19 डिसेंबरला हा सीन होणार होता, पण तो काही म्हणजे टेक्निकल गोष्टी खूप असतात फिल्म्समध्ये, सो त्याच्यामुळे तो 20 डिसेंबरला ढकलला गेला. आणि 20 डिसेंबरला हिचा बर्थडे म्हणजे 19 डिसेंबरला रात्री रात्री 12 नंतर आम्ही तो परफॉर्म केला. आणि मग मी तो सीन झाल्यानंतर रितिकाला ते केक सांगू का मी ते तो सीन माझ्या स्क्रिप्टमधला मी फाडला, तुम्हाला पण माहित नाहीये, मी तो फाडला. मागे रितिकाला असं लिहून दिलं की खूप छान आपला म्हणजे आमच्या दोघांचा आतापर्यंतचा बेस्ट सीन वगैरे आणि मी तो बर्थडे गिफ्ट म्हणून तिला दिला. सो ही मुवमेंट मला कायम लक्षात राहील. आणि मग त्यांनी एक ड्रेस पण दिला मला दुसऱ्या दिवशी. ते आपलं पर्सनल होतं, ते तू सगळं नको सांग. नाही, आणि स्केड्यूल करत असताना ॲज वी वर अवेअर की 20th ला तिचा बर्थडे आहे. माझं हे होतं की तो त्या दिवशी नका ठेवू, 19ला ठेवा. बर्थडेच्या दिवशी एवढा ट्रॉमॅटिक सीन का द्यायचा ना त्या ॲक्टरला? लेटर एन्जॉय हर स्पेस, हॅव ऑल फन वाला सीन ऑन दॅट डे. पण ते असं घडलं की ते 20ला गेल्याशिवाय पर्यायच उरला नाही. म्हटलं अरे देवा काय म्हणजे. बट आय थिंक इट वॉज सपोज टू हॅपन ऑन दॅट डे अँड हॅपन द वे. आणि तुम्हाला माहिती आहे 20 डिसेंबरला माझ्या पहिला क्रशचा बर्थडे असतो. आई शपथ शाळेतली जी क्रश होती माझी तिचा बर्थडे 20 डिसेंबरला असतो. देवा, त्याच्यामुळे तो सीन चांगला झाला. त्या दुःखात आता मला कळलं. आता कळलं तुला script वगैरे एवढं लिहून दिलं? बापरे, किती नॉस्टॅल्जिक आहे. हो ना, मी तर त्या दिवशी असं होतो, अरे यार हा दिवस आला. कृतिका? मेमोरेबल सीन मला वाटतं आमच्या फिल्ममधला बबलीचा जो शेवटचा सीन आहे, आता काय आहे ते नाही सांगत, पण एक शेवटचा शॉट आहे फक्त ट्रॅक इनवाला, आणि तो खूप महत्त्वाचा शॉट आहे कारण तिकडे ते कॅरेक्टर रिझॉल्व्ह होतं आणि संपतं. तर तेव्हा असे पहाटे 4:30-5 वाजले होते. तो असा थंडी, बेकार थंडी होती. तिला ताप. हां, त्यात मला ताप आला होता आणि आम्ही साधारण किती 14-15 तास सलग शूट करत होतो. आणि तो सीन खूप महत्त्वाचा होता आणि सूर्य याच्या आधी तो काही झालं तरी करायचा होता. तर सगळे खूप टेन्स्ड होते की हे कसं होणार आहे. आणि त्यात काही डायलॉग्स वगैरे नाही आहेत, फक्त एक्सप्रेशन आहे आणि एक गोष्ट करायची. पण मला माहिती नाही, मला वाटतं की त्यावेळेस त्या गोष्टी सगळ्या देवानी आणि लाईफनीच अशा घडवून आणल्या की तो सीन खूप सुंदर झाला. म्हणजे मला नाही वाटत की त्या सीनमध्ये मी स्वतःहून काही केलं आहे. बाकीच्याच गोष्टी म्हणजे सेटवरची सगळी लोकं एवढी सपोर्टिव्ह होती, सगळे असे शांतपणे उभं राहून बघत होते की काय सुरू आहे समोर. इव्हन बाकीचे जे सपोर्टिंग आर्टिस्ट होते ते सगळे. मला समीर दादांनी काही ब्रीफ वगैरे पण नाही दिलं, पण ऑलरेडी तो ताप आला होता, त्यात एवढा वेळ आम्ही शूट करत होतो, तो थकवा होता, पण त्यात तो खूप छान झाला आणि मला माहिती पण नव्हतं की तो काही चांगला झाला आहे. चुबस ठीक आहे, पण मला तो पण ताप एवढी आज ताप एवढी नाही, पण तो मला थिएटरमध्ये परवा आम्ही जेव्हा फिल्म पाहिली तेव्हा मला रिअलाइज झालं की तो खूप छान वाटतोय सीन. मला खूप भारी वाटलं. ओके, निखिल? निखिलचे सगळेच त्याचे सगळे आवडते. नाही, एक सीन आहे थोडा एंडच्या इकडे येतो आणि त्या सीनसाठी आम्ही पहाटे 3-3:30 वाजता उठून ते एका लोकेशनला पोहोचलो होतो आणि तो असा शॉट त्यांना हवा होता नॅचरल लाईटमध्ये की सूर्य उगवताना एक हलकीशी सर येते, ब्ल्यूइश असते पण लाईट पण असतो, तर त्यामध्येच तो करायचा होता. तर मला माहीत नव्हतं तो सीन
कसा होणार आहे काय मला मला खरंच माहित नाही सगळे सीन कसे झाले ते करून घेतात ते आणि त्यांचा तो खूप आवडता सीन आहे खरं तर म्हणजे लिखाणातला आणि इतर ह्याच्यातला आणि मग नंतर मला कळलं की अरे मॉनिटरला रडता येत ते आय नेवर क्राय ऑन मॉनिटर. म्हणजे मला असं म्हणजे ठीक आहे ते इमोशनली डीपर सेन्समध्ये आपल्याला कनेक्ट होतं वगैरे वगैरे, बट आय डोंट नो त्या दिवशी असं काय झालं की मला असं मी रडत होतो आणि मला कळलंच नाही मी का रडत होतो. मे बी त्या सीनचा सगळा जो कंटेंट आहे तो खूप डीपर आहे आणि त्यांनी खूप सुंदर परफॉर्म केला. ती वेळ पहाटेची खूप सुंदर होती, सगळं घडून आलं असं त्यांनी आणि पिंट्याने. पिंट्या अप्रतिम. आणि One of the मलाच best कळलं नाही scenes कसा of the केला. film. सो आता सिनेमा तयार झालाय आणि 10 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. काय तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना अपील कराल जाता जाता? मी एवढंच सांगेन लोकांना, 10 डिसेंबरला माझ्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे, तर प्लीज तुम्ही सगळे गिफ्ट म्हणून थिएटरमध्ये जा आणि डार्लिंग सिनेमा एन्जॉय करा. कोविड नंतर पॅन्डेमिकच्या एवढ्या सगळ्या नेगेटिव्हिटी नंतर आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला ही फिल्म खूप एंटरटेन करेल, खूप हसवेल आणि तुम्ही सगळे खूप एन्जॉय कराल. हो एक फॅमिलीची पॉवर पॅक्ड एंटरटेनमेंट फिल्म आहे ही आणि ऑब्व्हियसली बघायलाच कारण माझी पहिलीच मूवी आहे आणि स्त्रीलिंग पुल्लिंग नंतर आम्ही पुन्हा एकत्र काम करतोय तर ते एक वेगळंच प्रेम आहे माझं. त्यामुळे प्लीज बघा 10 डिसेंबरला डार्लिंग. मला असं वाटतं की या सगळ्या मधल्या काळामध्ये आपण खूपच इमोशनल टर्मॉइलमधून गेलो आहोत, अजूनही जातो आहोत. मग चॅपलिन सर जसे म्हणायचे तसे ऑल दिस वर्ल्ड नीड इज लिटल स्माईल. तर हा सिनेमा ती स्माईल देणारा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये तुम्हाला हसायला मिळेल, फॅमिलीच्या व्हॅल्यूज तुमच्या लक्षात येतील, मित्र काय असतात, प्रेम काय असतं, सगळं जवळून परत एकदा अनुभवायला मिळेल. डार्लिंग तुम्ही नक्की बघा 10 डिसेंबरला थिएटरमध्ये. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तुमची निराशा नाही होणार. अगदीच गाईज, थँक्यू सो मच. तुम्ही इकडे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट तुमच्या चौघांनाही आणि टेक केअर. थँक्यू. Thank you so थँक्यू much. सो मच.